पुढची बातमी सुद्धा पुण्यात नाही. पुण्यातले बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्येप्रकरणी आता रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी चांगल्याच वाढलेल्या आहेत. कारण खलील शेख यांच्या आत्महत्येप्रकरणी रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल झालाय. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली आहे. दाखल झालेला गुन्हा गंभीर असून योग्य कारवाई केली जाईल असं सुद्धा पोलिसांनी सांगितलंय. खिशामध्ये सुद्धा एक चिठ्ठी होती आणि पोलीस त्या ठिकाणी गेले. पोलिसांनी सदरची चिठ्ठी पाहिलेली होती. त्यानंतर बॉडी ससून हॉस्पिटलला पाठवली आणि काल संध्याकाळी त्या मयत खलील शेखची पत्नी ही पोलीस स्टेशनमध्ये आली आणि तिनं ज्या चिठ्ठीमध्ये नमूद केलेल्या व्यक्ती होत्या त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली आहे. 14 नावांनी फिर्याद दिलेली आहे. त्याच्यामध्ये रवींद्र धंगेकर, त्याची पत्नी बाळासाहेब शेडगे, त्याची पत्नी रघु गौडा, त्याचबरोबर राजन सेटिया आणि इतर त्याचे ज्याच्याकडे जो काम करत होता त्या सर्वांची उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे.